एका लहानशा गावात गोपाळ नावाचा एक साधा शांत स्वभावाचा तरुण राहत होता. गोपाळ हा एक मध्यमवर्गीय परिस्थितीत असणारा मुलगा, पण मनाने फार मोठा होता. तो लोकांना नेहमी मदत करायचा. गावात कोणतीही अडचण आली की हे सगळे गोपाळकडेच यायचे. दुसरीकडे त्याच गावात रामू नावाचा एक श्रीमंत आणि गर्विष्ठ माणूस राहत होता. रामू नेहमी गरिबांची थट्टा करायचा आणि स्वतःला मोठं समजायचा. एक दिवस गावात खूप मोठे वादळ आणि पाऊस झाले आणि सगळ्यांचे झोपड्या घरं पडून गेल्या आणि शेती सर्व पाण्यात गेली. पाणी साचले, लोक उपाशी राहिले. पण रामूने आपले गोदाम बंद केले आणि कोणालाच धान्य दिले नाही. पण गोपाळने मात्र उरलेल्या थोड्या धान्याने लोकांची मदत केली. कोणाला भाकरी, कोणाला पाणी, कोणाला घराच्या डागडुगीसाठी मदत केली. तो सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न हा करतच होता. आणि जेव्हा सगळे शांत झाले आणि सगळं कसं नीटनेटकं झालं आणि बाकी लोकांच्या किंवा रामू आणि गोपाळच्या शेतात पेरणीचे काम सुरू झाले, तेव्हा सर्वांनी गोपाळला मदत केली. आणि हो, त्या शेतीच्या मशागतीसाठी त्यांनी जी काही मदत केली त्यात त्यांनी शेतमजुरीसुद्धा घेतली नाही. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की गरजेच्या वेळी आम्हाला जर का गोपाळने मदत केली आहे तर त्याचीही परतफेड म्हणून आम्हाला ते शेतामध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. काही दिवसानंतर मात्र रामूच्या गोदामाला अचानक आग लागली. सगळे धान्य जळून खाक झाले. कुणीही त्याला मदतीला आले नाही, कारण त्याने कधीच कोणाची मदतच केली नव्हती ना. रामू रडत रडत गोपाळकडे गेला आणि म्हणाला, गोपाळ, मी तुमच्या सगळ्यांवरती खूप अन्याय केला. आता माझ्यावर वेळ आली तेव्हा मला समजते. मला माफ कर. गोपाळने रामूला सांगितले, कर्म कधीच वाया जात नाही. चांगलं केल्यास चांगले मिळते, वाईट केल्यास नेहमी वाईटच मिळते. पण मदत करायची संधी जर का तुम्हाला मिळत असेल तर ती संधी कधी गमावू नका. कारण मदत आपण त्यांनाच करू शकतो ज्यांना खरंच गरज आहे. आणि देवाच्या कृपेने तुला जर का कोणाला मदत करायची संधी मिळत आहे तर तू खूप भाग्यवान आहेस. गोपाळने त्याला जमेल तितकी रामूला मदत केली. त्या दिवशी रामूचा स्वभाव बदलला. तोही गावकऱ्यांना मदत करू लागला आणि काही दिवसातच गाव हे भरभराटीला लागले. शेवटी तुम्ही हे लक्षात ठेवा, कर्म कधीच फुकट जात नाही. आज नसेल तर उद्या पण त्याचं फळ नक्कीच मिळेल. म्हणून नेहमी चांगलं करा, मदतीचा हात द्या. कारण माणसाला पैसेही लागतात, पैसे गरजेचे आहेच, पण माणसाला मोठं बनवतं ते त्याचं कर्म आणि स्वभाव. पैसा वाया जाईल, वेळ वाया जाईल, पण चांगले कर्म कधीच वाया जात नाहीत. पैशाने वस्तू विकत घेऊ शकता, पण माणसाचा आदर आणि विश्वास फक्त चांगल्या कर्मानेच मिळतो. चला तर मग ही गोष्ट तुम्हाला जर का आवडली असेल, माझा प्रयत्न जर का तुम्हाला आवडला असेल आणि आजपर्यंत तुमच्यासोबत असं काही घडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.